नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. मी रोहित. आता वाजले सकाळचे 8 आणि आरुजा चालू इथे मस्ती करायचं. तो झोपेतनं उठल्यानंतर चालू पडून जातो मस्ती करायला. तर उठायला उशीर झाला कसा तर रात्री थोडं ब्लॉग एडिट वगैरे करत होते, त्याच्यामुळे थोडं उशीर झाला आणि संडे असल्यामुळे थोडं रिलॅक्स पण असतं. आणि आरुजा चालू झालं इथे. तर आज रविवार असल्यामुळे खूप जास्त काम आहे आणि बाहेर जे मूळ बसले ते पण उठवायचे. बऱ्याच दिवसापासून बसलेलं होतं. अगोदर दुसऱ्या ठिकाणी बसलो होते, आता गेटच्या जवळच बसलंय. मी तुम्हाला दाखवेलच ते पुढे. तर ते पण उठवायचे. आणि काल मी दूध घ्यायला जातो तिथून मी कोरडे असे घोसाळे आणलेले होते, तर ते पेटवून त्याला उठवायचे. तर आता माझी पण आंघोळ झालेली आहे आणि आरूला त्याचे पप्पा घालत आहे आंघोळ, त्याच्यामुळे मी आता बरेच स्वयंपाकाला लागते. आणि सगळ्यात पहिले मी करते तो चहा, कारण सगळ्यांना चहाच हवा असतो सगळ्यात पहिले. तर आता चहा होतोय तर मी आमच्या तिघांसाठी इथे ही साय टाकून घेते, कारण ती आमच्या घरात सगळ्यांनाच खूप जास्त आवडते. तर इथे माझा चहा रेडी आहे. आणि आता मी काय केलेलं नाही, गूळ किसून घेतलेला आहे. तर आम्ही गुळाचा चहा पितोय सध्या तरी. तर गूळ मी पहिले याच्यात टाकून देते. आता याच्यात साय टाकलेली, गूळ टाकते. हा जो उकळलेला चहा आहे, नुसतं याला चहापत्ती टाकून दुधामध्ये उकळून घेतलेलं आहे आणि हा याच्यात टाकणार. मी तरी असं करते, याच्याने ना चहा फाटत नाही. तुमची कशी ट्रिक आहे मला कमेंट करून नक्की सांगा. आरुची खूप एक्साइटमेंट आहे ते खाण्यासाठी. तर आता आमचं मस्त चहा वगैरे पिऊन झाला आहे. आणि आज रविवार होता म्हणून आरूच्या पप्पांनी पण मला थोडी मदत केली. आणि आरू तर नेहमी करतोच, तुम्ही पाहताच व्हिडिओमध्ये. माझी बाकीची कामं आवरून झाली आहे. जे काही झाडझूड वगैरे असेल, आथरून उचलणं असेल, तसं माझं किचनमध्ये एवढा पसारा नसतो. मी बघत असाल मागे, फक्त थोडा हॉलमध्ये असतो. हॉलमध्येही नसतो आमचा, ते बेडरूममध्ये असतो. थोडं बेडरूमचं आवरून लागणार आहे. आणि हॉलमध्ये तर आमचा वापरच नसतो एवढा काही, त्याच्यामुळे किचन आणि बेडरूममध्येच असतं आमचं जास्त करून वापर. आणि आरूचं चालू आहे ते खेळायचं. आणि आता चहा वगैरे घेतला, त्याच्यामुळे म्हटलं नाश्ता पण करायला नाही म्हणून म्हटलं डायरेक्ट स्वयंपाकाचीच तयारी करावी. तर चला तुमच्यासोबत रेसिपी शेअर करते. तर याला छान मोड आलेली आहे, मूग आहेत हे. तर आता मी याची पहिले याला शिजवून घेते, 1-2 शिट्ट्या काढून कुकरमध्ये. माझं मटेरियल पण कापून झालेलं आहे. एक मोठा कांदा घेतला आहे, थोडी कोथिंबीर घेतली आहे, 4-5 लसूण पाकळ्या ठेचून घेतलेले आहे, अर्धा टोमॅटो आहे आणि थोडे कढीपत्ता आहे. पण तळते, थोडंसं जिरं, थोडंसं हिंग. आता कांदा, मग कढीपत्ता आणि मग कढीपत्ता. लसूण हा मी ज्यावेळेस टोमॅटो टाकेल त्यावेळेस लसूण टाकणार की पिंक झाला आहे. आता याच्यात मी थोडं हे लसूण टाकते, टोमॅटो परतून घेतलं मी मस्तपैकी. आता याच्यामध्ये मी टाकते हा किचन किंग मसाला. मी असं बर्नीमध्ये काढून ठेवते, थोडा टाकते मी. त्यानंतर लाल तिखट थोडं, थोडीशी हळद आपण अगोदर पण टाकलेली, त्याच्यामुळे हळद थोडीच टाकायची. थोडंसं धना पावडर आणि मीठ मी शेवटीच टाकणार आहे. हे थोडं काढून घेते मी, मला अजून याला फेटायचं आहे. आणि ग्रेव्ही थिक करण्यासाठी हे फेटून याच्यात टाकणार आहे. उकळू देऊया आणि मग गॅस बंद करायचा. आणि आता आरूचं चालू आहे का मला ही टोपी घालून. कसं दिसतंय बघ खिडवरती बघ. वाव, गेला पप्पांना दाखवायला. पप्पांना दाखवायला चालला.
भाजी होते तवर म्हटलं भात करावा आणि तिकडे आता भाजी भात होत होता म्हणून म्हटलं थोडं आरुषी खेळावं, कारण तो किती वेळ झाला माझ्या मागे लागला होता की माझ्याशी खेळ थोडं. कारण आता आरू मला इथे चमचा आणून देत होता भात काढण्यासाठी, कारण त्याला भात खायचा होता, त्याला भात खूप आवडतो. आता इथे मला भांडे रचायला कशी मदत करतो ते तुम्ही बघा फक्त. खूप मस्त भांडे देतो तो मला रचायला इथे. मी आवडते भांडे आणि आरू त्याची नेहमीची जागा सांभाळली इथे. तर इथेच बसते, ते माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये पण पाहिलं असेल. आता माझं इथे सगळं काम आवरून झालेलं आहे. वाजले 12. तर म्हटलं थोडं झाडांना पण पाणी देऊन देऊ, कारण सकाळच्या घाई गडबडीत मला थोडा वेळच नाही भेटला. तर म्हटलं थोडं झाडांना पण पाणी घालून देते. आणि आरू बघा इथे काय करतोय बाळा. तू भाजीच करत असतो सतत. त्याची जागा सांभाळली इथे गाडीवर आणि मी टाकतात इकडे पाणी. आमच्या गेट जवळच आहे ना मोहळ बसलेलं आहे, इथे मधमाशांचं पोळं आहे. तर त्याला उठवायचं आहे, कारण प्रत्येक वेळेस हे दरवाजा उघडताना लावताना त्रास होतो आणि ते उठून जातात तिथून. तुम्हाला दिसत असेल इथे दाखवून. इथे अगोदर इकडे बसलेलं होतं, पण आता इथून उठलं आहे ते आणि तिकडे बसलं. काल मी हे आणलं होतं त्याच्यासाठी. आता तिकडे 2च होते, मग मी 2च आणले ना. आणखी कुठे बघू. तर याचा जाळ करायचा आणि तिथं ठेवायचं खाली. हो घेते ना. तर याचं जाळ करायचं तिथे ठेवायचं आणि मग ते उठतील तिथून. त्याला कापणार आहे का आता तुम्ही. ओके 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 चल. तर आम्ही मधमाशी उठवण्यासाठी इथे कोरडे गिलके घेतलेले आहे, त्याचा धूर केलेला आहे पेटवून आणि मग तिथे जवळ ठेवलेलं आहे आणि ते आता माशा उठतील. कारण गेट जवळच आहे, प्रत्येक वेळेस गेट उघडताना ते माशा उठतात वगैरे आणि आरू पण सतत तिथेच खेळत असतो, म्हणून ते उठवायचा आम्ही प्रयत्न केला. तर आता मी ते सगळ्यांसाठी मस्तपैकी लस्सी बनवते राजहंसची. मस्त जेवण झालेलं आहे. मला काही एवढे आवडत नाही त्याच्यामुळे मी थोडीच घेते. आरूला आणि त्याच्या पप्पांना खूप जास्त आवडते. हो आरू ते एक्साइटमेंट बघा आरूची. हो पप्पांना पण देते, तुला पण देते. चला रिॲक्शन बघा, खूप जास्त आवडते त्याला. हे काय मला एवढं आवडत नाही त्याच्यामुळे थोडं घेतलं. 4:30ला 5 कमी आणि दुपारी सगळ्यांनी झोपून घेतलेलं होतं मस्तपैकी. आणि इथे आरूचं झालंय सारखं. लय मस्ती त्याच्या अंगात लय. म्हणजे जे कामाचं हे राहतं ना की एवढ्या या वेळेत हे झालंच पाहिजे असं. त्याच्या पप्पांना कसं हे करतोय तो. घरात त्याच्या पप्पांना थोडं त्रास देत होता म्हणून मी त्याला बाहेर घेऊन आली खेळायला. आणि आता इथे त्याचं चालू होणार. दमत नाही पोरगं, अजिबात दमत नाही पोरगं. कुठे चालला. बाय.
सी यू. सगळं बोलायला लागलं आता. पैकी पाणी आलेलं होतं तर छान धुवून घेतलं मी ते. बरं वाटतं संध्याकाळच्या वेळेला पाणी आलं. आणि आरूचं चालू इकडे खेळायचं. आरू पैसे म्हणतोय तो. काय दाखव मला. याला पैसे म्हणतोय. पैसे नाही पिल्लू ते. किती कळायला लागलंय आरूला. पडशील तिकडे नको जाऊ पिल्लू. केलाय मी चपाती गरम गरम. खरडा आहे मस्त पैकी तिखट. मस्त पैकी बेसन. आजचा बेत मस्त पैकी रेडी आहे. बेसन गरम गरम पोळी ते खरडा. कुणाकुणाला बेसन आवडतं मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आरी खूप एक्सायटेड इथे खाण्यासाठी. तर आता जेवण वगैरे झालेलं सगळं आवरून झालेलं आहे. आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. भेटूया असंच एका नवीन ब्लॉगमध्ये. त्यावर बाय बाय.